करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु काकाजी माऊली. पंढरीची आंतरिक वारी ओंकार षटचक्रभेदन. ज्ञानदेव रचिला पाया तुका झालाशे कळस. भक्तिमार्ग अत्यंत उत्तम काकाजी म्हणायचे. भक्तिमार्गात ज्यांनी उच्च अवस्था प्राप्त केली, पांडुरंगाचं ज्यांना दर्शन झालं, अशा संतांनी पंढरीची वारी तर केलीच, पण आंतरिक वारीला अतिशय महत्त्व दिलं आणि म्हणूनच ते उच्च अवस्थेला प्राप्त झाले. यात मामासाहेब देशपांडे यांचं नाव मी घेऊ इच्छितो. त्यांनी आंतरिक वारीचा उल्लेख केलेला आहे, पण ती आंतरिक वारी काय याचा स्पष्ट उल्लेख मला वाचनात किंवा माहितीत उपलब्ध झाला नाही. म्हणून मी सद्गुरू काकाजींना ती आंतरिक वारी काय आहे याची प्रार्थना केली मनोमन, आणि काकाजींच्या कृपेने माझ्या शूद्र बुद्धीला जे समजलं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बहिरंगवारी आपल्याला माहीतच आहे. आषाढी कार्तिकीला बहिरंगवारी निघते. माऊलींची वारी आळंदीवरून निघते. तुकाराम महाराजांची देवीवरून निघते. सोपानदेवांची सासवड, निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरावरून निघते. असे अनेक संतांचे ज्यांचं मूळ स्थान आहे त्या स्थानावरून वारी निघते. अंतरावरून काही वाऱ्या 15 दिवसांच्या असतात, 20 दिवसांचं, 30 दिवसांचं. एक अंतरावरून त्यांचं मुक्काम ठरलेलं असतं. जशी माऊलींची वारी आळंदीवरून निघाली की पुण्याला थांबते. सासवड, दिवेघाट वगैरे करत 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 एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. त्याचप्रमाणे ही आंतरिक वारी जी आहे, जेव्हा आपण षटचक्रभेदन करतो, तर षटचक्रभेदनाचं आपलं सुरुवात जी आहे, मूलाधार, मूळ स्थान, संतांचं प्रत्येक संतांचं मूळ स्थान, त्यातनं वारी प्रारंभ होते. तशी आपली ही षटचक्रभेदनमध्ये आपली वारी जी आंतरिक वारी जी आहे ती मूलाधारापासून सुरुवात होते. मूलाधार, दुसरं स्थान आहे नाभी, दुसरं मुक्काम, तिसरं हृदय, चौथं कंठ, पाचवं तालू, सहावं भ्रूमध्य आणि सातवं सहस्त्रार. इथे आपण पंढरीला पोहोचतो. मूलाधार, मूलधार म्हणजे मूलस्थान आपलं, तिथून वारी सुरुवात होते. अच्छा, वारीमध्ये काय असते? नामाचा घोष असतो, नामघोष. विठ्ठल ही आकाश तत्वाची देवता आहे, सद्गुरू काकाजींनी सांगितलेलं आहे. आणि त्याचं गुण आहे शब्द, नाद, नाद ब्रह्म. त्या नाद ब्रह्मात अगदी वारी करणारे हरकून जातात. अच्छा, वारी साधी सोपी असते का? वारीत जिथे जावं, जिथे जागा मिळेल तिथे झोपावं लागतं. ऊन, वारा, पाऊस काही पाहत नाही भक्त. बस विठ्ठल नामाचा गजर आणि चालले. तसं षटचक्रभेदांमध्ये मला वेळ नाही, मला त्रास होतो, हे याचं नाही. नियमित एकदा सुरू केलं, नियम आणि ज्या वेळेस आपण बसतो, एकदा 7 वाजता सुरू केलं 7 वाजता बसायचं, 6 वाजता सुरू केलं, पण नियमित. मग त्याच्यात काही कुरबुर करायची नाही. आणि जसं वारीमध्ये नादाला आपण महत्त्व देतो, नामघोष, नामाचा गजर आहे ते, तसं ओंकार षटचक्रभेदन करताना ओमचा नाद करतो आपण. ओमच्या नादासोबत, ओंकारासोबत आपण त्या चक्रांवर आपण ध्यान देतो. आणि शेवटी 7व्या स्थानी सहस्त्रारावर स्थित होतो. केव्हा होतो? 6 मुक्काम. 6 मुक्काम म्हणजे काय? 6 चक्र ओलांडल्यानंतर, म्हणजे षडरिपूला जिंकण्यानंतरच समाधी अवस्था प्राप्त होते. हे जे आहे याला गोल्लट म्हणतात, पंढरी. तर या पंढरी समाधी अवस्थेत पोहोचतो. जिथे आधी व्याधी सम होते ती समाधी. आणि आमचे सद्गुरू योगीराज मनोहरजी हरकरे सांगतात, एकादशीला काय असतो? उपवास. उपवास म्हणजे काय?
अन्नाचा त्याग करणं, अन्न खाणं नाही म्हणजे उपवास झाला का? की नुसतं फराळाचं खाणं सुटून जायचं? तर उपवास म्हणजे म्हणजे समीप आणि वास म्हणजे राहणे. आणि एकादशीलाच का? तर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आणि यावर नियंत्रण ठेवणारं 11वं मन, हे सगळं परमेश्वराला अर्पण जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने एकादशी करत असतो आणि तेव्हाच आपल्याला विठ्ठलाची प्राप्ती होते. सद्गुरूंच्या कृपेने माझ्या क्षुद्र बुद्धीला जे समजलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. हरी ओम.